गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 5:19. थोडासा उशीर झालाय 5 मिनिटं, पण आवरलं. आपलं गॅस वगैरे भरलेला आहे. तर आपण चाललोय आता इथनं कॉलनीतनं बाहेर पडतो आणि ओला उबेर रॅपिड ऑन करून घेऊ आळंदी रोडला लागल्यानंतर, आणि बघूया कुठं राईट पडते आणि सुरुवात कोण करते. तर कालचा दिवस तर आपला भंगार गेला होता, तर आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बघूया किती स्ट्रेच करता येते, कारण एक दिवस चांगला एक दिवस वाईट म्हणलं तर मग ते ॲव्हरेजच होतं. तर ॲव्हरेज काम नको आहे आपल्याला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम पाहिजे. तर ठीक आहे, बघूया कोण सुरुवात करते आपल्या. आज आपण राईडच्या शोधात पार हिंजवडीचं आलोय. वाकड्याचा ब्रिज क्रॉस केलाय आणि गॅस फिल करून घेतला. 135 रुपयाचाच बसला आणि आपल्याला इथनं राईड पडली आहे स्टेशनची. इथं आल्यावर पहिली राईड पडली. आपण घरापासून निघलो भोसरीपासून, तेव्हा फर्स्ट किलोमीटर पहिल्यांदा 12-15 किलोमीटर आले पुढं. तर ठीक आहे, स्टेशनची आहे 231 फेर दाखवलाय. 200 रुपये आपल्याला भेटतील. तर बघू किती वेळ लागतो. आलो आपण स्टेशनला, कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं 320 रुपये. 302 रुपये आपल्याला दिले 220. तर आणि इथं गाड्याचा नंबर बघितला 30 ते 35 गाड्या आहेत. सो इथं वेट करण्यात काही पॉईंट नाहीये. तर आपण एअरपोर्ट साईडला निघतोय, कारण इथनं सोडावंच लागेल, कारण जवळपास 1-1.5 तास लागेल माझ्या हिशोबाने क्लिअर व्हायला. त्याच्यापेक्षा आपण एअरपोर्ट साईडला बघूया राईड कुठे भेटते का. नाही तिकडनं भेटले तर मग परत येतोपर्यंत म्हणजे क्लिअर होईल. थोडं जाईल किलोमीटर, पण आपल्याला वेळ नाही घालवायचा कालच्या सारखं उगाच आपलं येऊन फक्त बसायचं तासभर, मग ते राईड नाही भेटणार. त्याच्यापेक्षा जिथं संधी आहे 10-15 मिनिटांमध्ये येऊ आपण जाऊन लगेच आणि बघूया काय होते ते. एअरपोर्ट पासून राईड पडली आपल्याला बालेवाडीची. तर मला बऱ्याच वेळा कमेंट आलं की एअरपोर्टची राईड बनव. तर ही आपण इथं एरो मॉल आहे एअरपोर्टच्या साईडला, इथनं यायचं आणि त्यांना सांगायचं की माझी उबेर आहे का ओलाकडनं आपल्या राईड पडली. ती स्क्रीन बघतात आणि गेट पास ऑन करतात. तर एंट्री करतात. तिथनं आपल्याला वरती जावं लागतं. सेकंड फ्लोअरला ओला आणि उबेरचं पिकअप आहे आणि आपल्याला 3rd आणि 4th फ्लोअर पर्यंत जावं लागतं असं गोल गोल फिरत. हे तुम्ही बघता व्हिडिओमध्ये. तर असं हे गोल गोल फिरून आपल्याला 3rd 4th पासनं रिटर्न यावं लागतं खाली. आता इथं तुम्ही बघता हे 2nd फ्लोअर आहे. हे 2nd फ्लोअरला ओला उबेरचं पिकअप पॉईंट आहे. सगळे कस्टमर लोक इथं थांबलेले आहेत, पण आपल्याला इथनं नाही वळता येत. आपल्याला वरती जावं लागतं. तर आता आपण चाललोय वर. आता इथं सेकंडलाच आहे आपण आणखी. आता इथं आपण आता चाललोय 3rdला. हे गोल गोल फिरावं लागतं. एरोमॉल कडनं हे म्हणजे एअरपोर्ट आणि एरोमॉल यांच्याकडनं हे सर्व्हिस आहे. आणि जर आपण इथनं विदाऊट ट्रिप घेता गेलो तर 130 रुपये आपल्याला पे करावे लागतात पार्किंगची. तर इथं आल्यावर राईड कधीच कॅन्सल नाही करायची. कस्टमरने कॅन्सल केली तर ठीक आहे, आपण नाही कॅन्सल करायची. कारण आपण जर कॅन्सल केली तर मग आपल्याला 130 रुपये भरावे लागतील. कस्टमरने जर कॅन्सल केली तर त्यांना सांगायचं तर कॅन्सल झाली म्हणून आणि वर जायचं परत पार्किंग मध्ये. आता इथं 4th फ्लोअरला पार्किंग आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. तर इथं ही पार्किंग आहे बघा. हे सगळं इथं पार्किंग आहे. सगळ्या गाड्या इथं सेदान वगैरे इंटरसिटी ट्रिपसाठी वेट करतात. तर इथं पार्क करायची गाडी आणि नंतर परत जेव्हा राईड पडेल तेव्हा तिथनं बाहेर पडायचं. तर इथनं आता मी बाहेर पडल आणि इथं वॉशरूम वगैरे नाश्ता सगळं आहे. तर इथनं आपण एक्झिट मारू. प्रॉपर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. आणि इथनं वॉशरूमला जाता येतं, नाश्ता करता येतं आपल्याला. आणि 2nd फ्लोअरला जायचं आणि तिथून कस्टमरला पिक करायचं आणि परत गेटवर तिथं त्यांना स्क्रीन दाखवावी लागते का कोणती राईड आहे म्हणून, कुठनं आलोय आपण. तर ते दाखवल्यानंतर ते ओपन करतात आणि मग तिथनं कस्टमरला ड्रॉप करून टाकायचं. ठीक आहे. तर अशी ही एअरपोर्टचे पिकअप पॉईंट आणि ड्रॉप पॉईंटची मी तुम्हाला माहिती दिली. आणि आणखीन एक, एअरपोर्टच्या बाहेरनं पिकअप करायचं नाही कधीच, कारण तिथनं 500 रुपये फाईन आहे. तर ते सिव्हिल ड्रेसवर असतात आणि सिव्हिल ड्रेसवर येऊन लगेच गाडी पुढे उभी राहतात आणि जॅमर लावतात. माझ्यासोबत एकदा घडलं होतं, जे जॅमर लावतात तर आपले 500 रुपये तिथं वेस्ट जातात. सो कधीच नाही करायचं. कस्टमरला सांगायचं की एरोमॉलला या, 2-4 मिनिटं जातील तुमची एक्स्ट्रा, पण सगळं ठीक. बालेवाडीला आलोय आपण. कस्टमरला केले ड्रॉप. आता याच्यामध्ये असं झालं की इथला रस्ता बंद होता. बंद म्हणजे मेन रस्ता खोदलेला होता. तर आमचं लोकेशन राहिलं होतं 300-400 मीटर, 300 मीटर.
तर ते खोदलेलं बघून आम्ही तिथं लोकांना विचारलं, ते म्हणले रस्ता बंद आहे पुढून, तुम्हाला उलट फिरून जावं लागेल. तर फिरून परत हायवे साईडला गेलो तर तिथून परत ते रस्ता नव्हता. तिथं एकाला विचारलं तर म्हणलं आहे तोच रस्ता, म्हणला ओपन आहे पुढून सुरू आहे. मग परत आलो तिकडं, तर ते बघितलं तर ते होतं चालू. म्हणजे त्यांनी एक अल्टरनेट थोडासा रस्ता केला होता की एक 4 व्हीलर जाईल एवढा. तर तिकडनं गेलो, मग कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं 340 रुपये, आपल्याला दिले 255 रुपये. तर आता इथनं बघूया कोण राईड देते आपल्याला. राईड तर नाही पडला इथनं, थोडंसं मला असं वाटते हे आपण बाहेरच्या साईडला आहे, थोडं आतल्या साईडला जाऊया आणि बघूया राईड आपल्याला कोण देते इथनं. रॅपिडो कडनं राईड भेटली आपल्याला एक आता फिरंगुटची, 290 रुपये फेअर दाखवलाय. आणि उबेरची येत होती एक 80 रुपयाची, 90 रुपयाची. आणि गिरवणीची आली होती, पण ही ऑलरेडी मी एक्सेप्ट केली होती. सो चालू आहे कस्टमरला पिक करायला. 2.5 किलोमीटर लांब आहे, तर बघू किती वेळ लागतोय. फिरंगुट म्हणल्यावर तिकडं मग कोथरूड वगैरे त्या साईडची पडती राईड. बघू आता किती वेळ लागतोय, कारण अमाऊंट तर 290 दाखवले खरं, पण आज अक्षय तृतीया असल्यामुळं स्लो दिसतंय सगळं, त्यामुळं मग राईड एक्सेप्ट केली. ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. ही ट्रिप आपल्याला उबेरकडनं भेटली आता, याच्या आधीची रॅपिडोकडनं भेटलेली आपण क्लोज केली. कस्टमरने काहीतरी 1-1.5 किलोमीटर आधीच कंप्लीट केली. तर 267 त्याचे भेटले, 475 आपल्या आधी झालेत. आणि तिथनं आपण उबेर चालू केलं तर उबेरकडनं लगेच आपल्याला आकुर्डीची राईड भेटली. पण आता ही राईड जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांब आहे. कस्टमरला कॉल केलाय, कस्टमर बोलले या थांबतोय, बाह्य लोक आहेत वाटतं. तर ठीक आहे, 15 मिनिटं मी बोललोय त्यांना लागेल, तसं 19 मिनिटं लागणार आहेत, पण मी 15 सांगितले. ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय, कारण टाइम लागणार आहे. फिरंगुटपासून आपण ही राईड आणली होती लहावाळेपासून. तर ती आकुर्डी म्हणून आलतं, पण अलीकडे जे चिंचवडचं इथं आकुर्डी सुरू होतं जस्ट कंपनीच्या इथं. तर एका मुलाला सोडायचं होतं. तर कस्टमरचं बिल झालंय 478 आणि 399 रुपये आपल्याला दिलेत. तर टोटल आपलं झालंय 1141 रुपये. आणि 10 वाजून 23 मिनिटं, अर्धी टाकीच्या वर एक गाडी CNG आहे आणि 124 किलोमीटर गाडी चालली आहे. तर थोडंसं कव्हर झाले, अजून 12-13 किलोमीटर आहे. तर बघूया आणखी कुठं राईड पडते, ते पण कव्हर होईल. आणि इथनं आपण आता उबेरकडनं आणले होते राईड. उबेरचे 3 राईड, रॅपिडोची 1 राईड. तर बघू रॅपिडोचं इथनं जर काम भेटलं तर ते 40 किलोमीटरचं बघू होतंय का. तर बघू कोण. आणि ओला तर काय पडतच नाही राईड. ओला कशी पडतीये, मला ऑलरेडी राईड असताना राईड पडतीये, तर ते काही उपयोगाचं नाहीये. तर आता अशा रस्त्याने आलो मी कस्टमरला घ्यायला. जे जायचं होतं मला 6-7 किलोमीटर, 22 मिनिटं दाखवतो. तो रस्ता शेवटचे 2 किलोमीटर एवढा खराब होता. खेडेगावातनं मला लहावाळेच्या आतनं गावातनं नेले, आणि एवढा म्हणजे बैलगाडी जाईल असा रस्ता होता तो. स्कॉर्पिओ वगैरे, बोलेरो त्या गाड्या जातील त्या टाईपच्या. दोन वेळा गाडी खाली घासली. नॉर्मल खाली दगड नव्हता, माती होती, त्यामुळं मग रिस्क घेतली. तर डेंजर रस्ते होते आणि गाडीने कॉन्फिडन्स दाखवला. म्हणजे असं नाही वाटलं की मला आपला कॉन्फिडन्स लूज करतोय. एकदम स्टीप असा वरती होता, चढ होता, त्याच्यात पण गाडीने म्हणजे एकदम व्यवस्थित गेलो. आणि कॉन्फिडन्स आहे, म्हणजे गाडी व्यवस्थित आहे, चांगली गाडी आहे. तर आता इथनं बघू, ॲप ऑन करतो आणि बघू कोण राईड देते आपल्याला, वेळ न घालवता. कस्टमरला सोडलं, फ्रेश झालो, बाथरूमलाच गेलो, तिथं होतं सार्वजनिक शौचालय, तिथं फ्रेश झालो. आणि लगेचच आपल्याला वानवडीची राईड पडली आहे. वानवडी 342 रुपये फेअर दाखवल्या, 24 आणि 226 किलोमीटर आहे. बहुतेक 300 तरी भेटायला पाहिजे आपल्याला, 290 किंवा 300. तर कस्टमरचा कॉल पण आला होता येता का म्हणून कन्फर्मेशनसाठी. आपणच करत असतो, पण कस्टमरने स्वतःहून केला. तर चालू आपण कस्टमरला पिक करायला. या ट्रिपला बहुतेक 1 तास लागेल, कारण जायला मला सांगते 7-8 मिनिटं आणि पुढं 55 मिनिटाची राईड दाखवली होती. पण मी एक्सेप्ट केली, कारण अर्धी टाकीच्या वर CNG आहे. 10:30 वाजलेत आणि आपल्याला 1142 आणि 1142 300 जरी पकडलं तरी 1442 रुपयाचं काम आपलं होतंय. मग थोडंसं म्हणजे कव्हर होईल. आणि मग तिकडनं पण इकडे भेटले का मग आपलं बघू आणखी कुठं जातोय आपण ते.
तर बघूया, चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की वेळ किती लागलं वगैरे ते. पिंपरीपासून ही राईड आणली होती आपण भानवडीची, आर्मीचा एरिया. तर आर्मीचं एक हॉल आहे, तिथं सोडले कस्टमर. 4 जणी होत्या लेडीज, लग्न होतं. तर कस्टमरचं बिल झाले 447 रुपये 447 आणि आपल्याला दिले 326. तर 1200 रुपये आपलं टोटल उबेरचं झाले आणि 267 रुपये रॅपिडो. तर 1467 आणि गाडी चालली 155 किलोमीटर. टाइम झालाय 11:47. तर आता इथनं राईड आहेत. आता अपडेट आलो होतो याला उबेरला, अपडेट केले आणि आता इथनं बघूया कुठं जातोय. आता 12 वाजले समजा इथं. तर आणखी एखादी व्यवस्थित राईड भेटली तर आपलं काम होईल आणि आपण बघूया आता लॉंग राईड एखादी इथनं भेटते का. ठीक आहे, करतो अपडेट कुठं जातोय आता इथं ते. आपण आलोय आता वाकडेवाडी बस स्टँडच्या जवळ. भानवडीमधनं बऱ्याच राईड होतात तिथनं. एक राईड मला घ्यायची होती पण ती एक्सेप्ट झाली नाही, पुनावळीची होती. ठीक आहे, नंतर मग मी म्हटलं स्टेशनच्या जवळ वगैरे आपल्याला भेटेल तर मग तिथनं आपल्याला पुढे जाता येईल. आता इथनं जर वानवडीपासनं आपण इथं आलोय, वाकडेवाडी बस स्टँडच्या अलीकडेच होतं. 244 कस्टमरचं बिल झाले, 180 आपल्याला दिलेत. तर मग आपलं असं 1650 वगैरे अर्निंग काहीतरी झालं असावं. तर आता इथनं काहीतरी खातो, काही खाल्लेलं नाही मी. तर इथनं बघतो, उभे चालू करतो, राईड पडली तर घेतो, नाही तर मग मी इथनं वळून परत स्टेशनला जाईल आणि स्टेशन पासून मग आपल्या इकडे PCMC साईडला राईड बघल. कारण 4 गाड्या CNG आहे, 167 गाडी चालली आहे आणि 12:35 टाइम झालाय. तर ठीक आहे, 1440, 1630 किंवा 1620 असं काहीतरी अर्निंग झालंय आपलं. तर ठीक आहे, आता इथनं बघूया कुठं जातोय. इथं गाडी लावायला थोडीशी समोर लावायला लागेल पुढं, कारण इथं RT वाले दुपारचे येतात. मागच गाडी होती. तर बघतो, इथं केला नाश्ता तर ठीक, नाही तर आपलं सरळ निघल मी इथनं. वाकडेवाडीपासून लगेचच राईड पडली आपल्याला. एअरपोर्ट दिसला मला, मी लगेच ऍक्सेप्ट केली, पण हे नाही बघितलं कुठं नाही होती. तर ती राईड आहे पुणे स्टेशन पासून. ठीक आहे, मी म्हणतच होतो स्टेशनला जाईल आणि तिथनंच आपल्याला राईड पडली. 201 रुपये फेअर दाखवलाय आपल्याला, माझ्या हिशोबाने 180 वगैरे आपल्याला देतील. तर ठीक आहे, चाललोय. म्हणजे आपलं 1800च्या आसपास, 1800 सव्वा 1800चं काम होईल तेव्हा तिथं. जर आपण ही राईड आता कम्प्लीट झाली तर फक्त आता याच्यात एक की वेळ भरपूर होता, 12-13 मिनिटं. फक्त कॅन्सल नाही झाली पाहिजे, कारण कस्टमर आहे ना एंड मुवमेंटला कॅन्सल करतात. किंवा तिथं ते रिक्षावाले असतात, ते त्यांना म्हणतात की तुम्हाला जेवढं झालं त्यापेक्षा 10-20 रुपये आम्हाला कमी द्या, तुम्हाला आम्ही सोडतो. पण आता बघूया, कारण आता वेळ झालाय. आता जर कस्टमरने कॅन्सल केली तर कस्टमरला कॅन्सलेशनचे पैसे पडतील आणि मला भेटतील, कारण मी जवळपास 3-1 किलोमीटर 3-3.5 किलोमीटर आलोय पुढं. तर बघू आता कस्टमर की होईल राईड. तर बघू, ठीक आहे, किती वेळ लागतोय बघू. कस्टमर कॅन्सल करत आहे का नाही करत, की आपल्याला भेटती. कारण एवढ्या लांब पण शेवटी भीती होती, तेच झालं. कस्टमरने राईड कॅन्सल केली. कॉल केला तर कॉल उचलला नाही. नंतर आला तर त्यांचं लोकेशन उलट टाकलं होतं. वडगाव टाकायचं होतं, वडगावपासून एअरपोर्ट टाकायचं होतं, तर स्टेशनपासून एअरपोर्ट टाकलं गेले. आणि ही रिझर्वेशन ट्रिप होती. सो मी 5 मिनिटं वेट केला आणि आता कॅन्सल केली. तर मला 64 रुपये कॅन्सलेशनचे चार्जेस भेटलेत. तर आता इथनं राईड बघू, 5 ते 10 गाड्या आहेत. तर कुठं राईड पडते बघूया आणि निघूया घरी.